तोंडी आले मार खराब हो गया सगळा आधी तो आणलं तोंडीची दात सगळा उठलं ना मी गजानन दारमाळी राहणार धुळे. आमची धुळे शिवारमध्ये जमीन आहे. ते धुळ्या शिवारमध्ये हायवेला आपला मुंबई आग्रा हायवेला लागून जमीन आहे आमचीवाली. तर आमची शेती आहे इथे. त्या शेतीमध्ये हा मक्की टाकलेला होता आमचावाला. मक्कीला मक्की काढला गेला, पण त्या ज्या दिवसापासून मक्की काढला आहे ना त्या दिवसापासून पाऊस चालू होऊन गेलेला आहे. पाऊस चालू झाल्यामुळे हा मक्कीचं सगळ्या कोंब फुटून गेलेले. कोंब फुटल्यामुळे आता याला बाजारात भाव बी मिळणार नाही आहे. आणि आज मार्केटमध्ये त्याला तर भाव आहेच नाही. पण इथं देवाने बी पाणी पाडून सगळं कायम जास्ती नुकसान करून टाकलेलं आहे. नुकसान झाल्यामुळे आणि पंचनामा करायला कोणी आलं नाही. तलाठी यांना सगळ्यांना सांगून तर कोणी आलं नाही. त्यामुळे आमचं फार नुकसान झालं आहे. गव्हर्नमेंटने याची दक्षता घ्यावी. आणि परत बाजरी टाकलेली होती आमची ती बाजरीचं बी नुकसान झालं, पण पंचनामा करायला कोणी आलं नाही. त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंटने दक्षता घ्यावी. मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या या धुळे शहराच्या याच्यामध्ये बी थोडंसं लक्ष द्यावं हीच आमची विनंती आहे. ज्यांची काय भरपाई मिळायला पाहिजे आम्हाला ती भरपाई बी अजून मिळाली नाही. आणि आमचे विमा काढलेला आहे, सगळं केलेलं आहे, पण ते बी पैसे आम्हाला मिळाले नाही. दिवाळीला पैसे मिळणार होते पण ते पण मिळाले नाही आम्हाला. दक्षता घ्यावी. दिवाळी आमची सगळी असे पाण्यातच गेली. पाण्यामुळे असं सगळं नुकसान झालेलं आहे. सगळं मक्की मोडून पडलेला आहे, पण आता इलाज नाही त्याला. गव्हर्नमेंटने दक्षता घ्यावी ही विनंती आहे.